जायचं होतं जेजुरीला ना, पोहोचलो बालाजीला. रामराम मंडळी, मी तुमचा लाडका मनीष भाई. बरेच दिवस झाले भाई आपले व्हिडिओ काही परत नव्हते. मग आज आपण चालवतो, आज आपण जेजुरीला जाणार आहो ना. ये भाई तशी गाडी येईल ती आपली जत्रेला चालली आहो का काही समज नाही भाई. तवरेनला बघत देव जेवण. अरे भाई बोलतो आपण जत्रेला नाही जेजुरीला चाललो. गारीम बिरीम बसून आपण पुरं हलतो इथे भाऊजीनं जायला इथे नागझरीवर. भाऊजी आले मग बनीस कुठे होतं बघतो तर ती तिकडे बघतोय. हा नंतर लगे हात करायला लागले. हा दिसली आपली फॅमिली ट्रिप आहे, त्यामुळे याची सर्वांनी दक्षता घ्यावी ना. अशा अथक प्रयत्नानंतर आपण भाई घाटामध्ये असलेल्या नवीन मिसिंग लिंक मध्ये इथं पोहोचलो. तो भाई काय बघशील इथला नजारा एकच नंबर. गाडी बसून दिमाग गरम झालता. मग थोडासा थंडा करायला इथे शेटणी घेतली ती. त्याच्यानंतर भाकरी बिकरी खायला घेतलेला इथं बहिणी सगळ्यांची सोय करी होती. त्याच्या बराच पुरं झेलतो ना भाई. पक्का ऊन परवताना पाय बी लास होतं तरी पण करकरेश आम्ही चाललो. तो मला वाटलं आता बरं पोहोचलो आपण जेजुरीला. तिच्या असलं ते नाही आपण पोहोचल्या होता इथं बालाजीला, मिनी बालाजीला ना. डोका चिल करण्यासाठी भाई परत एकदा आपण उसा रस प्यायला येईल तो इथे ना भाई. तसा जिकडे कॅमेरा फिरवता होता बघता तिच्या असलं ते नाही. काय ती झाडी, काय तो डोंगर ना, काय तो घाट. पण पाऊसच नव्हता का बोलायचा. देवांची आंघोळी करासाठी आपण बोलतो इथं नदीवर विषय का भाई. मूड फ्रेश करण्यासाठी भाई आपण आता पोहोचलो तर नव्या जेजुरीच्या इथेशी. कारण की इथं आपला रूम होता. आम्हाला जी गरजच नाही भाई. सगळं सामान उचलायला इथं आपली सगळी माणसं ओके मध्ये एकदम फ्रेश बिश होऊन आपण एकदम निघलो तो मस्त पैकी. मी पुरं जाऊन एकटा थांबलो तरी पण अजून येत का बोलायचा भाई ना. तवरण आपण जुन्या गडावर चढायला सुरुवात केली नाही. दादाचं भेटलं तर आपल्या वसर गावचं गुप्त सूत्रामुळे माहिती पडला की भाई आता आपण पोहोचल्यावर जुन्या जेजुरीवर ना भाई एकच नंबर वाईब होती मंदिराच्या आसपास. तशीच एक अजून एक गुप्त सूत्रामुळे माहिती पडले की जुन्या जेजुरीवर बानुबाई पण आले. तुम्ही कवा गेलते भाई जेजुरीला या कडेपठारच्या जुन्या जेजुरीवर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना. मिनी व्हिडिओ करली भाई कशी विषयी. त्याच्यानंतर घेतला तर श्रीफल फोडाला ना. मी परत मंदिरात गेलतो कारण की इथे अभिषेक होणार होता. त्यामुळे ना व्हिडिओ काही काढून नाही देत आतमध्ये तरी पण आपण करली ते कशाविषयी. आपला दर्शन बिर्शन एकदम ओके मध्ये झालता ना. इथला व्ह्यू बघायला ना भाई एकच नंबर. बघा भाई कसला सूर्यास्त भारी होत असताना. आता आपण जुन्या जेजुरीवरून म्हणजे कडेपठारच्या जेजुरीवरून आपण आता नवीन गडाकडे जाणार आहोत ना. जातानाचा यो रस्ता होता ना भाई काय सांगू व्यक्त नाही करताय. त्याच्यानंतर आपण पोहोचलो बराच टाइम झालता. कालोख बिलोक ना आपण पोहोचलो तर जुन्या गडावरती एकच नंबर वाईब होती मंदिराच्या आसपासची.